प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्याच म्हणजे 24 ऑक्टोबरच्या भागामध्ये इराची चांगली फजिती झालेली तुम्हाला दिसणार आहे। पण आज खूप मजा आली आहे भाग बघताना। तर सुरुवातीला आपण बघतोय इरा त्या बाईच्या घरी जाते। ती बाई विचारते कोण हवंय तुम्हाला। आता इथे ना प्रेक्षकांनो त्यांनी इमॅजिनेशन दाखवलंय की बयोने इराला कसं कसं शिकवलं सगळं। तर आता बयो इराला कन्व्हिन्स करत असते, अगं इरा असं काय करतेस, अगं आपल्याला आजींसाठी करावं लागेल ना। आता इरा म्हणते अगं मी कधी कामवाली नाही झाले। पण बयो म्हणते अगं मी आहे ना, मी तुला असं ट्रेन करेल ना की तू कामवालीच दिसशील बघ। आता इरा म्हणते अगं पण कसं। आता बयो म्हणते हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे काम सुरू असतं, म्हणजे काम सुरू व्हायच्या आधी पदर असा खोवायचा हा, आणि त्याच्यानंतर हे बघ इरा, आता त्याच्यानंतर ते तुला प्रश्न विचारतील। प्रश्न क्रमांक 1 त्या तुला विचारतील कोण हवंय तुला। आता इरा तो प्रश्न आठवून मग या बाईला उत्तर देते, तुम्हाला कामवाली बाई हवी होती ना। मग आता ती विचारते तुला कोणी सांगितलं। मग आता तिला बरोबर बयोने सांगितलेलं सगळं जसेच्या तसं होतंय ते आठवतं। आता बयो म्हणते त्या तुला विचारतील तुला कोणी पाठवलं, तुला कसं माहिती, असं तुला त्या विचारतील। मग तू काय सांगशील। त्या बाजूच्या बंगल्यातल्या काकू आहेत ना, त्यांनी सांगितलं तुम्हाला कामवाली बाई हवी आहे असं त्यांना उत्तर दे। आता इरा बयोचं ते उत्तर आठवते आणि तसंच्या तसं उत्तर त्या बाईला देते। इरा म्हणते कामवाली बाई ना तिने सांगितलं मला तुम्हाला मेड हवी येते। आता ही म्हणते मेड। आता लगेच बयोचं वाक्य आठवतं तिला, अगो इरा एक गोष्ट लक्षात ठेव, चुकून पण अजिबात इंग्लिश शब्द बोलायचे नाही, कळलं का तुला। मग इरा बयोचं ते वाक्य आठवून म्हणते की मी मी कामवाली बाई आहे ना, ती हवी आहे ना तुम्हाला। मग आता ती बाई विचारते तिला, त्या आजीची सून, तू नक्की कामवाली बाईच आहेस ना, वाटत तर नाहीयेस, नाही म्हणजे एवढं टापटीप राहतीयेस। आता इरा म्हणते हा ते म्हणजे मला असं फॅशनेबल राहायला आवडतं ना, म्हणून असं छान वाटतं म्हणून मी राहते। मग आता ती विचारते नाव काय तुझं। मग आता ही पुन्हा इराचं ते म्हणजे इराला बयोचं बोलणं आठवतं। तिने विचारल्यावर प्रश्न क्रमांक 3 तुझं नाव काय आहे, काय सांगशील, काय नाव आहे तुझं। मग इरा म्हणते बयो असं काय करते, तुला माझं नाव माहिती नाही का। बयो म्हणते अगं असं काय करतेस, तू कामवाली बाई आहेस ना, तुझं नाव असा। आता लगेच इरा म्हणते माझं नाव फुलवा, माझे हे ना लाडाने मला फुलपाखरू म्हणतात। मग आता ही विचारते लग्न झालंय तुझं, गळ्यात तर मंगळसूत्र दिसत नाहीये तुझ्या। आता इरा जरा विचार करून बोलते हा माझं बॉयफ्रेंड आहे ना, तो मला लाडाने म्हणत असतो फुलपाखरू, त्याला मी आहो जाऊ करते ना, आमच्या गावाकडे पद्धत आहे ना नवऱ्याला आहो जाऊ करायची, आमच्या गावाकडे पद्धतच आहे। आता ती बाई म्हणते बरं ठीक आहे चल तू जा, आता मला जे लागलं ते सांगेल मी नंतर, तू निघ इथून। आता बयो तिला सांगते की हे बघ, म्हणजे आता तिचं सगळं हे इमॅजिनेशन सांगितलंय प्रेक्षकांना, म्हणजे बयो पण तिला बरोबर अंदाज वर्तवून सांगते की अगं त्या म्हणतील की आम्हाला आता कामवाली बाई नको, तू जा इथून। मग आता इरा म्हणते बरं मी त्यांना म्हणेल येते मी। मग आता बयो म्हणते अगं तू त्यांना कन्व्हिन्स कर की त्यांना कामवाली बाई पाहिजे ना, तर तू त्यांना काहीतरी असं सांग। आता इरा निघत असते तेव्हा त्यांना थांबवते आणि म्हणते नाही नाही थांबा थांबा, मी सगळं काम करते, मी चांगलं काम करते, कुकिंग, क्लिनिंग, जे जे इंग्लिश नावं आहेत सगळे साफसफाईचे ते सगळे नावं ती इंग्लिशमध्ये घेऊन टाकते। आता इकडे बयो आरव सगळेजण डोक्याला हात मारतात आणि आता ती बरोबर पकडते इराला। ती म्हणते तू एवढं चांगलं इंग्लिश कसं काय बोलतेस आणि तू असं काम करतेस, तू नक्की कामवाली आहेस ना। आता प्रेक्षकांनो इराला आठवतं बयोचं वाक्य आता की बयो म्हणते हे बघ काही कर इरा, तू इंग्लिश बोलायचं नाही। इरा म्हणते हो मी ट्राय करते। मग बयो म्हणते अरे तू पुन्हा इंग्लिश बोलतेस। आता इरा म्हणते बरं बरं मी प्रयत्न करते। मग इराला आलंय टेन्शन, पण आता इराला त्या बयोने खूप गळ घातलीये, काही कर इरा पण आजीसाठी तू हरायचं नाहीस, तू तुझा हजर जबाबीपणा सोडायचा नाहीस इरा, आम्ही सगळे आहोत ग तुझ्या सोबत, आपल्या आजींसाठी त्या करायचंय ना आपल्याला एवढं सगळं। इराला टेन्शन आलेलं असतं तेव्हा बयो तिला विश्वास देते की तुला सगळं जमणार आहे। आता इथे त्या आजीची सून विचारते काय झालं ग तुला। आता लगेच इरा म्हणते इंग्लिश, माझ्या बॉयफ्रेंडने मला सांगितलं ना, त्याचं असं म्हणणं आहे की मी असं सगळ्या 4 घरी काम करते मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये, तुमच्यासारख्या लोकांसोबत माझं जुळलं पाहिजे ना, मग सगळं इंग्लिश आलं पाहिजे ना, टापटीप राहिलं पाहिजे। आता ती आजीची सून म्हणते की तू जा निघ आता। इरा म्हणते असं काय करता, द्या ना मला काम, मी 12वी पास आहे, आता माझी लाईफ पण खराब आहे, द्या ना मला काम।
मग आता ती म्हणते, हे बघ मी तुझं ऐकून घेतलंय ना सगळं, चल जा आता निघ. आता एवढं रुडली या बाईला बोलायची काही गरज नव्हती बरं का. इरा आता तिथून निघून जात असते जरा नाराज होऊन. आता इकडे बयो आणि त्यांची सगळीच टीम जरा टेन्शन मध्ये आली आहे की त्यांनी ठरवलं तसं झालंच नाहीये. आता इरा जेव्हा निघून जात असते तेव्हा पुन्हा ती बाई तिला आवाज देते आणि म्हणते, एक मिनिट थांब जरा. हे सगळे तिथेच बाजूला आहेत बरं का प्रेक्षकांनो, आणि सगळेजण ऐकतायत यांचं बोलणं. आता ही म्हणते की थांब जरा, तुझं नाव काय म्हणालीस तू. आता ती इराच्या जवळ जाते आणि आता इराला काही सुधरत नाही. इरा तिला म्हणते, माझं नाव फुगा. आता ती म्हणते, काय तुझं नाव फुगा. मग आता इरा म्हणते, नाही फुगा नाही फुलवा, माझं नाव फुलवा. मग आता ती लगेच म्हणते, तू आमच्याकडे काम नाही केलंस तर मला कळणार कसं तू चांगलं काम करतेस का वाईट काम करतेस म्हणून. एक काम कर, तुझा स्वभाव सुद्धा मला कळणार नाही ना, त्यापेक्षा तू एक काम कर, आजपासून सुरुवात कर. आता हे सगळेजण खूप खुश होतात की यांचं काम डन झालं. आणि खरंच प्रेक्षकांनो त्यांनी आजच्या आज काम फत्ते केलंय बरं का या आजींच्या बाबतीत. आता ती सून सांगते की मी तुला पगार नंतर देईल, आधी बघू दे मला तुझं काम कसं आहे. मग आता इरा म्हणते, मी तुम्हाला अशी संधीच देणार नाही तक्रार करायला. मग आता ती म्हणते, बरं ठीक आहे जास्ती बोलू नकोस, चल किचनपासून चालू कर काम. आणि अशा पद्धतीने इराला जॉब मिळालाय तिथे, म्हणजे जेणेकरून इरा आता या बाईला एक्सपोज करेल. आणि झालंय तसंच प्रेक्षकांनो, आजचा भाग फक्त बघत राहा, स्किप करू नका. तर पुढे आपण बघतोय विशाल चेक करत असतो सगळे डॉक्टर वगैरे, म्हणजे सॉरी पेशंट वगैरे चेक करत असतो. तेवढ्या तिथे सुमन येते आणि म्हणते, येऊ का डॉक्टर साहेब. आता विशाल म्हणतो, अरे आत्या तुम्ही इथे, काय झालं तुम्हाला, बसा ना. सुमन म्हणते, अहो काही नाही, जरा बोलायचं होतं मला तुमच्यासोबत म्हणून आले मी इकडे, आणि खरं तर मी तुम्हालाच भेटायला आले होते. आता विशाल म्हणतो, आत्ता इथे बोलायचं आपण. आता ही म्हणते सुमन, हो इथेच. आणि काय ना आता सगळं तुम्ही बयोशी हे जे काय वागतायत ते नका वागू ना, असं का वागताय. मग आता विशाल म्हणतो, हे बघा सुमन आत्या, हे सगळं सरस्वतीने सुरू केलंय, हे सगळं तिच्या इच्छेनुसारच घडतंय. तिला बघायचंय ना मी इरासोबत किती सुखी आणि आनंदी आहे, मी तिला तेच दाखवायचा प्रयत्न करतोय. आता सुमन समजवते त्याला की हे बघा विशाल सर, या सगळ्यात इरा भरडली जाते, हे कळत नाहीये का तुम्हाला. अहो इरा आशा लावून बसलीये तुमच्या जवळ, तिची काळजी नाही का वाटत आहे तुम्हाला. आता विशाल मनात जरा त्याला कसं तरी होतं आणि तो म्हणतो, हो मला या सगळ्याची कल्पना आहे सुमन आत्या. मग सुमन म्हणते, तुम्ही तरी समजूतदार असात ना, तुम्ही नका ना असं वागू आणि असं बोलू. नाही म्हणजे इरा तुमच्यावर आंधळा विश्वास टाकतीये, तुम्ही सांगून टाका ना की तुमचं प्रेम नाहीये तिच्यावर, बयोवर प्रेम आहे म्हणून. आता लगेच विशाल म्हणतो, मी हे नाही करू शकत सुमन आत्या, सरस्वतीच्या पुढे जाऊन मला नाही जमणार हे सगळं करायला. तेवढ्यात तिथे डॉक्टर शुभमकर येतात आणि सुमनला बघून जरा आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात, सुमन तू काय करतेस इथे. सुमन म्हणते, अरे काही नाही रे दादा, जरा घसा खवखवत होता ना म्हणून आले मी हॉस्पिटलमध्ये. शुभमकर म्हणतात, ओ अच्छा बरं, पण अगं सुमन मी निघालो तेव्हा तुला काही त्रास नव्हता होत. आता सुमन म्हणते, अरे तू निघालास ना मग खवखव चालू झाली आणि त्रास होत होता घशामध्ये, म्हणून मी विचार केला की दवाखान्यातच चाललं यावं, उद्या जाण्यापेक्षा आज गेलेलं बरं ना. मग हे शुभमकर म्हणतात, अच्छा ठीक आहे बरं, काही हरकत नाहीये. ए विशाल, हिला नीट तपास हं, तुझी होणारी आते सासू आहे बरं काही. आता विशाल गाल्यातल्या गाल्यात लाजल्यासारखं करतो आणि आता शुभमकर तिथून निघून जातात त्यांच्या कामाला. आणि बाहेर यांनी कोणीतरी गपचूप एकानं ती खुर्ची ठेवून दिली आणि त्यावर पडदा ठेवलाय, म्हणजे यांना बाहेरची कामं करायला सोपं. आता या आजीबाईची सून सगळं काम शिकवते इराला, हे बेडशीट हे आठवड्यातनं एकदा धुवायचं, एकदा नाही तरी आठवड्यातून 3 वेळा तरी धुवायचं वगैरे वगैरे. तर आता इथे हे पोरं बिचारे यांचा जीव वर खाली होतोय इरासाठी. आता बयो फोन करते तेव्हा इरा उचलते आणि बयो विचारते, काय ग तुला संशय नाही ना आला तिच्यावर. मग आता इरा म्हणते, नाही ग नाही आला. मग आता बयो म्हणते, तुला चान्स मिळाला ना तर पटकन फोटो नाही तर व्हिडिओ काहीतरी काढ. मग आता लगेच हळूहळू बोलत असते की मी आता घर बघतीये. आता बयो म्हणते, टेन्शन नको घेऊसा, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. आता यांची फोनाफोनी झाली आहे. आता इकडे ही घर मालकीन ते म्हणजे त्या आजीबाईंची सून सगळं घर दाखवते इराला आणि म्हणते, इकडे तुला खोबऱ्याची चटणी करायची ना इडलीसाठी, इकडे या भांड्यामध्ये कर थोडा वेळ खोबरं घालून असो. तर आता बघा इराला त्या आजीबाईच्या सुनेने सांगितले की जा स्वयंपाकघरामध्ये काम बघ. तर आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळे काळजीत असतात. आरव विचारतो, काय ग काय झालं. बयो म्हणते, काही नाही रे आरव दादा, ते पकडणार होते आम्हाला पण इराने वेळेवर सांभाळून घेतलं, रवळनाथाचीच कृपा आहे. आणि आता ती रवळनाथाला नमस्कार करते की सगळं काही व्यवस्थित होऊ दे रवळनाथा. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, इरा आता जाते किचनमध्ये. कदाचित इराला आज रिअलाइज झालं असेल की आपण बयोला किती हिणवतो कामवाली बाई म्हणून, पण कामवाली बाई होणं इतकं सोपं नाहीये हे इराला आज बरोबर कळलंय. तर आता ही इराला किचनमध्ये घेऊन
घेऊन जात असते तेव्हा तिचा नवरा आडवा येतो आणि म्हणतो ही कोण आहे. आता ती सांगते की अरे त्या आजीसाठी नवीन मेड ठेवली आहे मी कामाला, ती आहे ही. आता तो बघतच राहतो इराकडे. इरा त्याला नमस्कार करते जाता जाता आणि तो इराकडे जरा वाईट नजर ठेवून बघत असो. तर आता ही म्हणते ओ जा ना, अंघोळीला जायचं होतं ना तुम्हाला. आता ही इरा तिथे किचनमध्ये आली आणि एवढा मोठा राहाडा पसारा बघून तिचे डोळेच फिरलेत. आता ती विचार करतीये हे भांडे कसे घासायचे मी. आणि आता तिला बयोचं वाक्य आठवतं. बयो तिला भांडे घासायचं सुद्धा शिकवते. तेव्हा ती बिचारी रडत कसत कशी तरी पडत का होईना पण शेवटी इराने ते सगळे भांडे घासले. आता तिला आठवतं की आपण बयोला किती बोलतो आणि बयो तिला एवढं छान गाईड करते की असं भांडे घास, याच्यावर जोर दे, नुसती साबण फिरवू नको वगैरे वगैरे. खूप छान दाखवलंय प्रेक्षकांनो यांनी आजचा भाग. खरं तर त्यांनी असंच इराला आणि बयोला नेहमी एकत्र दाखवलं तर किती छान वाटेल आपल्याला बघायला. मला तर या दोघींची केमिस्ट्री फार आवडली आहे. तुम्हाला आवडली आहे का मला कमेंट करून नक्की कळवा. असो तर आता बयोने इराला भांडे घासायचे शिकवलेत. आता इरा तोच विचार करते आणि म्हणते ठीक आहे तुझ्यासाठी एवढं पण विशालने मला गळस घातली त्यामुळे मला हे करावंच लागणार आहे. आणि आता नाक दाबून ती इथे भांडे घासायचा प्रयत्न करत असते. पण आता तेवढ्यात तिथे त्या आजीबाई जोरात येतात धावत आणि म्हणतात ए मुली, ए पोरी, हे बघ हा ना माझ्याकडे नंबर आहे, माझ्या पोरीला फोन लावून देतेस का ग. मग आता इरा म्हणते तुम्हाला त्रास होतोय का काही आजी या घरामध्ये. आजी म्हणतात अगं मला सांगायचंय ग, त्रास होतोय या घरामध्ये, मला लावून दे ना ग माझ्या मुलीला. आता त्या आजीच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या मुलीला फोन लावून देत असते त्या आजींना. तेवढ्यात ही बाई येते आणि म्हणते काय ग काय चाललंय तुमच्या दोघींचं काय चाललंय, तू नक्की कामवालीच आहेस ना ग. आता इरा घाबरते आणि ती बाई आता त्या आजींचा हात जोरात पिरगाळते. त्यामुळे इराला कळतं की काहीतरी गौडबंग आलाय आणि तेव्हाच लक्षात येतं इराच्या सगळं. इरा म्हणत असते अहो असं काय करताय ताई, त्या आजींचा हात दुखेल ना. आता ही बाई ओरडते त्या सुनेची आजी त्यांच्यावर आणि म्हणते काय ग काय घाई करतेस, मुलीला फोन लावत होतीस का. आता ती तेवढ्याच जोरात त्या आजींचा हात दाबत असते मोठ्याने. आता ती म्हणते म्हातारे प्रॉपर्टी नावावर कर आणि तुला काय करायचं ते कर. आता त्या आजी म्हणत असतात मी नाही देणार माझी प्रॉपर्टी तुला. आता ती जोरात त्या आजीचे बोटं दाबते आणि त्यांना तिकडे घेऊन जाते. आता ताबडतोब इरा फोन लावते बयोला आणि झालेला प्रकार सगळा सांगते. पण आता या बाईने तर हद्दच पार केली आहे प्रेक्षकांनो. तिने त्या आजींना खोलीमध्ये नेलंय, डांबून ठेवलंय आणि त्या आजींना अक्षरशः बेल्टने मारहाण करत असते. पण आता बयोने इराला सांगितलेलं असतं की तिथे जे काही होईल ते सगळं रेकॉर्ड कर. त्यामुळे इराने अक्कल हुशारीने दाराच्या फटीतून सगळं काही बघितलंय आणि आता इरा ते रेकॉर्ड करत असते. आणि आता त्या आजींना एवढं अमानुषपणे मारत असते ना त्यांची सून की ते सगळं बघवलं गेलं नाही हो. भयंकर आहे नाही सामाजिक परिस्थिती ही. बापरे असं काही बघितलं तर विश्वासच बसत नाही की समाजामध्ये हे सगळं असंही घडत असेल. असो तर आता ही बाई त्या आजींना धमकी देत असते आणि त्यांना म्हणत असते तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावर करतेस की नाही कर. त्या आजी म्हणत असतात मी जिवंत आहे तर ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर नाही करणार. आणि त्या आजी जसं जसं नाही म्हणतात तसं ही त्यांची सून तेवढ्याच जोराने त्यांना मारहाण करत असते. आता एका पॉइंटला इराला ते सहन होत नाही, तिला ते सगळं असह्य होतं. मोबाईलचा व्हिडिओ चालू ठेवूनच ती त्या बाईच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते ए काय चाललं ग तुझं, सोड त्या आजींना, तुला लाज नाही वाटत, आईसारखी आहे ना ती तुझी सासू आणि तिच्यावर हात उगारतेस का. त्यावर ही सून इरावरच ओरडून जाते. इरा आणि तिच्यामध्ये झटापटी होते सॉलिड. कारण आता इरा म्हणते हे सगळं मी तुझं रेकॉर्ड केलंय रूप, आता येऊ दे जगासमोर तुझं सगळं खरं सत्य. पण आता ती सून इराचा हात पिरगाळते आणि म्हणते ए कामवाली आहेस ना, लायकीत राहायचं. आता इरा तिचा हात झटकते आणि तिला धरते आणि म्हणते लायकीत तू राहायचं, कोणाची लायकी काढतेस ग, काय लायकी तुझी आहे ग. आता मात्र ही इरा तिला असं बाहेर आणते जोरात हात ओढून. इरा तिला खूप बोलते प्रेक्षकांनो, तुझ्या आईसारखी आहे ती बाई आणि तिला मारहाण करतेस, हे संस्कार आहेत का ग तुझे. आता इराला ती दरवाजाच्या बाहेर हाकलून देत असते. ती त्या आजीबाईंची सून अशी हात ओढून आणते ती इराला. आणि आता दरवाजा उघडल्या इराच्या म्हणजे सगळे हे टीम बाहेर उभी आहे, बयो आणि हेतल अंकिता. आता हे सगळेजण घरात शिरलेत आणि आता आजी तिथे सोफ्यावर बसलेल्या आहेत. आता आजी आपल्याला खूप रडताना दिसत आहे. पण प्रेक्षकांनो आता इथून पुढचा सीन जबरदस्त दाखवलाय त्यांनी. ती बाई त्या आजींची सून म्हणते तुम्ही त्या हॉस्पिटलमधली मुलं आहात ना. बयो म्हणते हो आम्ही हॉस्पिटलमधलीच मुलं आहोत. आता त्या आजींचा मुलगा येतो आणि म्हणतो काय झालंय, कसला एवढा तमाशा चाललाय आणि तुम्ही कोण आहात. आता ही बयो म्हणते तुमच्या आईमुळे इथे आले, तुमच्या आईला वाचवायला आलोय आम्ही. आता तो मुलगा म्हणतो काय बोलताय तुम्ही. आता बयो म्हणते इतक्या वर्षापासून कानाडोळा करताय ना,
डोळ्यावर पट्टी बांधून असता का हो तुम्ही घरामध्ये? स्वतःच्याच घरामध्ये तुमची बायको तुमच्या आईला मारते, छळते आणि तुम्हाला काही माहिती नाही? आता तो मान खाली घालतो बरं का. समाजामध्ये हे असंच सगळं वाढत चाललंय. महागाई, कामाचं टेन्शन आणि त्यातून ही अशी वृद्ध लोकांना मारहाण. मग आता लगेच ही सून म्हणते आम्ही सांभाळतो त्यांना, टाकून नाही दिलंय. आता ही बयो म्हणते उपकार नाही करत तुम्ही. काय पद्धत आहे ही सांभाळायची? बयो आता त्या आजीच्या मुलालाच चांगलं ऐकवते. काय हो, लाज वाटत नाही का तुम्हाला? अहो तुमची आई आहे नाही, 9 महिने पोटात वाढवलं तुम्हाला, अंगा खांद्यावर खेळवलं. तो हा दिवस दाखवण्यासाठी तुम्ही काही बोलत सुद्धा नाही तुमच्या बायकोला. तुम्हाला लाज नाही वाटत का? अहो आई 9 महिने वाढवते मुलाला पोटात, अंगा खांद्यावर वाढवते आई. जरा काही लागलं ना मुलाला तर आई कासावीस होते आणि तुम्हाला आईला एवढं मारहाण करतात तरी पण काही वाटत नाही. अहो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, विसरले का ह्या सगळ्या कविता शाळेतल्या? देवापेक्षाही जास्ती श्रेष्ठ आई असते. आता तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि म्हणतात काय झालं, काय मॅटर आहे? आणि आता सगळेजण पोलिसांकडे बघायला लागतात आणि आता बयो म्हणते आम्हाला यांची कंप्लेंट करायची आहे. या त्यांच्या सासूबाईंना मारहाण करतात. आता प्रेक्षकांनो सगळेच्या सगळे त्या सुनेकडे बघायला लागतात आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. काय वाटतं तुम्हाला, या सुनेला शिक्षा होईल का? मला तरी वाटतं की हो, यस, नक्कीच शिक्षा होईल. यांनी सगळ्यांनी एवढे एफर्ट दाखवले त्यामुळे यांचे एफर्ट नक्की पुढे जातील. असो तर आता पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय की इरा खूप फ्रँकली बयोला सांगत असते की माझं ना विशालवर खूप प्रेम आहे ग बयो. मग आता ही बयो खूप कसं तरी होतं बयोला तिचं हे सगळं अटॅचमेंट बघून आणि ती म्हणते मला ना कसं तरी होतंय ग इरा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अगं विशाल सर आणि मी एकत्र आहोत आणि आम्ही दोघं, आता ती पुढे काही बोलणार तेवढ्यात ती इराकडे बघते आणि आता बघूयात पुढे काय घडेल ते. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, बयो सांगू शकेल का इराला सगळं सत्य? मला तरी वाटतं की इराचा कदाचित डोळा लागला असावा. काय वाटतं तुम्हाला कळवा. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग खूप मोठा होता, एखादा लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.